पडते ना तर मेट्रोच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत. मेट्रो 7च्या पाहणीसाठी मुख्यमंत्री दाखल झालेत. त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. कोण पडते विनय भाऊ धक्का लागेल ट्रॅफिक पडतोय किती वेळ निघाला चालू करा यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत. भाग्यश्री, मेट्रो 7च्या पाहणीसाठी आता मुख्यमंत्री दाखल झाल्याचं कळत आहे. नक्कीच दीपाली, 7 ही मेट्रो लाईन आहे जी गोंदवली ते C2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं जे डोमेस्टिक C2 टर्मिनल आहे ती ही मेट्रो 7A आहे. ही जी मेट्रो लाईन आहे ही अत्यंत महत्वाची मेट्रो लाईन मानली जाते, कारण यामध्ये मेट्रो 3 ची जी लाईन आहे ज्याला ॲक्वा लाईन म्हणतात, जी कुलाबा ते सिप्स अशी वाहते, या मेट्रो लाईनला देखील ही मेट्रो लाईन जी आहे ती जोडली जाणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल C2 जे स्टेशन आहे हे स्टेशन अतिशय महत्वाचं ठरणार आहे. या मेट्रो लाईन मध्ये जर आपण बघितलं तर मीरा भाईंदर असेल किंवा कासारवडवली गायमुख असेल, वडाळा कासारवडवली असेल, असे विविध जे मेट्रो जे येणार आहेत त्या सगळ्या मेट्रो लाईनसाठी ही अत्यंत महत्वाची अशी मेट्रो लाईन आहे. यामध्ये बामणवाडा नावाचा जो परिसर आहे, या बामणवाडा परिसरामध्ये एक बोगदा तयार करण्यात आला. हा बोगदा तयार करताना अतिशय छोटं काम यामध्ये करण्यात आलं, कारण ही जी मेट्रो लाईन आहे ही अशी एक मेट्रो लाईन आहे जी उन्नत देखील आहे आणि जी भूमिगत देखील आहे. म्हणजे यातले जे काही स्टेशन्स आहेत ते उन्नत असणार आहेत आणि जे काही स्टेशन्स आहेत ते भूमिगत असणार आहेत. जवळपास हा जो बोगदा आहे हा जवळपास 1.5 किलोमीटर इतका हा बोगदा आहे, ज्याचं काम करणं खूप रिस्की होतं. मात्र त्यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 200 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन स्थलांतर करून प्रकल्पाचं काम हे सुरू केलेलं आहे. त्याची निवी व्यासाची जी भूमिगत सांडपाणी वाहिनी होती ती देखील मायक्रो टनेलिंगच्या सहाय्याने वळवण्यात आली आहे आणि त्यानंतर हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर ह्यामध्ये जलवाहिन्या होत्या, गॅस पाईपलाईन होत्या, बऱ्याच सांडपाण्या वाहिन्या ज्या मुंबईतनं वाहत होत्या, त्या विद्युत वाहिन्या, नाले, अशा विविध ज्या गोष्टी होत्या भूमिगत, त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये पुनर्स्थापना करावी लागली. विशेष म्हणजे ही जी पूर्ण रेल्वे जी आहे ही गुंडवली पासून तेजू टर्मिनल पर्यंतचा आहे. याची जी लांबी आहे ती 3.4 किलोमीटर इतकी आहे आणि यामध्ये उन्नत जो मार्ग आहे तो 0.94 किलोमीटर आहे, तर भूमिगतचा जो मार्ग आहे तो 2.503 किलोमीटर इतका आहे. या भूमिगत मार्गामध्ये 2 स्टेशन येणार आहेत. यामध्ये एअरपोर्ट कॉलनी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 असे हे 2 स्टेशन्स आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 हे जे स्टेशन आहे हे अतिशय महत्वाचं स्टेशन मानलं जातं, कारण आपण जर बघितलं तर ॲक्वा लाईन जी आहे त्या ॲक्वा लाईनचं एक स्टेशन देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जोडतो. त्यामुळे ते भूमिगत स्टेशन आणि हे एक स्टेशन असे दोन्ही स्टेशन मिळून ही जी मुंबईच्या कुठल्याही दिशेला तुम्ही या मेट्रोद्वारे प्रवास करू शकणार आहात. त्यामुळे जो प्रवासांसाठी हा जो प्रवास असेल तो सुरक्षित असेल, आरामदायी असेल, सुलभ देखील असेल असं देखील MMRDA कडनं सध्या सांगण्यात येत आहे. दाटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी उन्नत आणि भूमिगत मार्गाची रचना केल्यामुळे विमानतळ परिसरात मेट्रो बांधकामासाठी कमी जागा लागली असं देखील हे लोक सांगतायत. MMRDA तर्फे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर जे सध्या टनेलचं जे काम आहे ते एक टनेलचं काम पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय, तर दुसरं जे टनेल आहे जिथून मेट्रो ही येणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 पासून गुंडवली पर्यंतचा जो टनेलचा भाग आहे त्याचं काम देखील जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे. ते देखील पुढच्या महिन्यामध्ये काम पूर्ण होईल अशी माहिती MMRDA कडून दिली जाते. आता जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जो ब्रेक थ्रू करायचा प्रोग्राम होता तो इथे आयोजित करण्यात आला होता आणि आता तो प्रोग्राम जो आहे तो सध्या सुरू आहे. एकंदरीतच या बोगद्याची खोली जी आहे
ती विमानतळ स्थानकाजवळ 30 मीटर आहे आणि बामणवाडा भूमिगत मार्गाजवळ जो बोगदा जमिनीवर येतो जवळपास उन्नत मार्ग तसेच विविध महत्वाच्या ठिकाणांना हा जोडतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच हे काम आता सध्या या पूर्ण प्रकल्पाचं जे काम आहे म्हणजे गुंडापासून ते विमानतळ 2 याच्यापर्यंतचा जो कामाचा टप्पा आहे तो 49% टप्पा पूर्ण झालेला असल्याची माहिती MMRDA कडनं सध्या दीपाली देण्यात येते। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो संपूर्ण मेट्रोचा जो प्रकल्प आहे मेट्रोचं जे जाळं आहे मुंबईमध्ये ते 337.10 किलोमीटरचं हे मेट्रोचं जाळं आहे। यामध्ये अनेक 3 ते 4 मेट्रो जे आहेत ते सुरू देखील झालेले आहेत आणि पुढचे जे मेट्रो आहेत त्या देखील आकाराला येत आहेत त्यांचं काम देखील सुरू आहे आणि त्या सगळ्यामध्ये ही जी मेट्रो आहे ही अत्यंत महत्वाची मानली जाते सध्या दीपाली। निश्चितच भाग्यश्री, हा जो मेट्रो मार्ग 7 आहे, मेट्रो 7 आहे, हे कधीपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होईल? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर साधारण एक वर्षभराचा कालावधी याला लागणार आहे। याचं जे स्टेशनची जी कामं आहेत किंवा छोटी छोटी जी कामं आहेत ती आता सुरू झालेली आहेत त्यामुळे साधारण वर्षभराच्या कालावधीमध्ये हे स्टेशन आपल्या सर्वांसाठी खुले होतील अशी माहिती MMRDA कडनं सध्या दिली जाते दीपाली। भाग्यश्री, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांकडून या मेट्रो संबंधातली माहिती घेताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती करून घेण्याचा अधिकारी त्यांना सगळ्या माहिती देत आहे। विशेष म्हणजे हे सगळे मेट्रो जाळे जे आहे मेट्रो प्रकल्प जे आहेत ते त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते सुरुवातीला त्यावेळेपासून त्यांनी या मेट्रोसाठी वेग धरलेला होता। त्यावेळीपासून त्यांचं एक म्हणणं होतं की मुंबईमध्ये मेट्रो जाळं पसरलं पाहिजे जेणेकरून प्रवास करणे जरा सुलभ होईल कारण मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात करावा लागतो। तर याला पर्याय म्हणून या मेट्रोचे जाळे जे आहेत ते सध्या उभे करण्यात येत आहेत संपूर्ण मुंबईभर आणि आपण जर बघितलं तर प्रवासांची जी संख्या आहे जी रेल्वे मध्ये खूप जास्त गर्दी होते आपल्या सेंट्रल मध्ये आणि हार्बर ज्या रेल्वे आहेत त्याची जी गर्दी आहे ती थोडीशी कमी करण्यासाठी याचा अत्यंत महत्वाचा उपयोग जो आहे मेट्रोचा तो होताना पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी झालेला देखील पाहायला मिळतो जसं की वर्सोवा आणि वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो आहे ती देखील अत्यंत महत्वाची ठरली आहे। त्यानंतर दहिसर पूर्व ते DN नगर मेट्रो जी आहे ती धावते। गुंडवली ते दहिसर पूर्व ही जी मेट्रो आहे ती देखील धावायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर ॲक्वाची जी काही स्टेशन्स आहेत ती देखील सुरू करण्यात आली होती आणि ही सगळी जी मेट्रो स्टेशन्स आहेत त्याच्यामुळे जो गर्दीचा वेळ आहे तो देखील प्रवासाचा वेळ आहे गर्दीची जी समस्या आहे ती देखील ती देखील होते असं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे पहिल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीसाठी आग्रही होते आणि आज देखील आपण बघतोय की प्रकल्प ज्यावेळी पूर्ण होतोय त्यावेळी ते पूर्ण माहिती घेत आहेत। अजूनही यामध्ये काही त्रुटी आहेत का या संदर्भात ते जाणून घेत आहेत काय अधिक गोष्टी प्रवाशांसाठी देणं सोयीचं आहे देणं गरजेचं आहे त्या गोष्टींसंदर्भात देखील त्यांची जी अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय दीपाली। भाग्यश्री, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांसोबत अनेक पदाधिकारी आहेत आणखी कोणते नेते त्यांच्यासोबत आहेत का यावेळेस? सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत सध्या तरी कोणी पाहायला मिळत नाही मुख्यमंत्री असल्याचं पाहायला मिळत आहे। याबरोबर अधिकारी जे आहेत ते इथे पाहायला मिळतात स्वतः जे MMRDAचे आयुक्त आहेत मुखर्जी ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात आणि एकंदरीतच जी माहिती आहे ते सगळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि आत्ताच जस्ट जे बटन आहे ते दाबलं गेलेलं आहे दीपाली आणि आपण बघतोय एकंदरीतच की हा जो मेट्रो मार्ग आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा असा ठरणारा मेट्रो मार्ग आहे। ते काम करणं देखील तितकंच रिस्की होतं कारण खाली जमिनीच्या खाली फारशी जागा नव्हती आणि जेव्हा जागा नसते जमिनीच्या खाली त्यावेळेला ते खणणे असे काम असतं ते अत्यंत रिस्की आणि धोकादायक किंवा धोकादायक असतं असं आपण म्हणू शकतो। तर हे काम करणं अत्यंत काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं होतं। जे काम आता ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे। एक साईडचा जो बोगदा आहे तो आता मुख्यमंत्री त्याचा ब्रेक थ्रू झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि झालेला आहे। दुसऱ्या साईडचा जो बोगदा आहे तो देखील 90% काम पूर्ण झालेलं आहे तो देखील पुढच्या 15 दिवस ते महिन्याभरामध्ये सुरू होण्याची जी शक्यता आहे ती देखील इथे वर्तवली जाते। जर एकंदरीत आपण बघितलं तर या बोगद्यासाठी अनेक मजूर इथे घेतले आणि आज त्यांची देखील एक
एवढ्या दिवसांची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना पाहायला मिळते. एकंदरीतच हा बोगदा जो आहे हा मार्ग जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी विमानतळावरनं प्रवास करणं देखील अनेकांना सोयीचं जाणार आहे. G2 मधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वाहतुकीची गरज नाहीये. तुम्ही थेट मेट्रो स्टेशनला जाऊ शकता, मेट्रो स्टेशन मध्ये बसू शकता आणि त्यानंतर तुम्ही मुंबईच्या कुठच्याही विभागामध्ये कुठच्याही सबर्बन मध्ये तुम्ही आरामात पोहोचू शकता. अशी ही व्यवस्था इथे उभी राहताना पाहायला मिळते. खरं तर महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे एक जर आपण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचे असे हे प्रकल्प आहे. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे हे सगळे मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत. आणि आता आपण जर बघतोय तर हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जो छत्रपती शिवाजी टर्मिनल 2 ला जोडणारा आहे तो अत्यंत महत्वाचा प्रकल्प आता इथे त्याचं काम जे आहे ते प्रगती पथावर असल्याचं पाहायला मिळतं. हे मला वाटतं हे बघून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अत्यंत आनंदी असतील कारण जर आपण बघितलं तर अनेक दिवसांपासूनच त्यांचे एक स्वप्न होतं मुंबई मेट्रो जाण्यानी वेगळी गेली पाहिजे, मुंबईचा प्रवास सुसह्य झाला पाहिजे, मुंबईकरांना सोयी सुविधा देता आल्या पाहिजेत. त्यांचं हे एक जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळतं. त्यामुळे आता आणखी ह्या ज्या स्टेशन जे आहे ते कधी पूर्ण होते याची देखील एक प्रतीक्षा आहे. त्यामुळे वेगाने काम करा असे देखील सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वर्षाच्या आतमध्ये 7A ही जी मेट्रो लाईन आहे ती पूर्ण होईल अशी माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते सध्या तरी. निश्चितच भाग्यश्री, आपण पाहतोय अतिशय वेगाने आता हे काम सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री पाहणी तर करतातच आहे, त्यासोबतच आणखी कसा त्यांचा हा इथे कार्यक्रम असणार आहे पुढे? नक्कीच आपण जर बघितलं तर ह्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो ब्रेक थ्रूचा कार्यक्रम आहे. त्यांनी या सगळ्या प्रकल्पासंदर्भात समजून घेतलेला आहे. अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत की काम लवकरात लवकर करा मी म्हटलं तसं. त्यामुळे आता हे यानंतरचा जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसांनी जो बोगदा तयार होणार आहे त्याचं काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे तो देखील लवकरात लवकर करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आणि आता आपण बघतो तर ब्रेक थ्रू जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे इथे देखील अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतंय. एका प्रकल्पाला कुठेतरी गती मिळताना पाहायला मिळतोय. जो बामणवाडा परिसर आहे तो अत्यंत महत्वाचा असा हा परिसर आहे. अनेक झोपडपट्ट्या इथे होत्या, अनेक गोष्टी होत्या, त्या सगळ्यांना इकडे 200 जवळपास झोपडपट्ट्या होत्या. त्या 200 झोपडपट्ट्यांना जवळपास पुनर्वसन त्यांचं करणं, त्यानंतर असे प्रकल्प उभे करणं, या व्यतिरिक्त ज्या वाहिन्या टाकलेल्या होत्या जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, या सगळ्या जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या कुठेही धक्का न लागता त्यांना कुठेही त्रास न होता त्या अलगदपणे वळवणं हे सगळं कसबचं काम होतं. ते कुशल पद्धतीने कर्मचाऱ्यांनी केलेलं पाहायला मिळतंय आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते. नक्कीच भाग्यश्री, काही सूचना काही त्यांनी या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत या संदर्भात, या बोगद्या संदर्भात, या मेट्रो 7 संदर्भात? नक्कीच की लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, व्यवस्थित हे काम झालं पाहिजे. या कामात कुठल्याही त्रुटी राहता कामा नये. या व्यतिरिक्त कोणताही त्रास एकदा मेट्रो सुरू झाली की त्याचा कोणताही त्रास प्रवाशांना होऊ नये. मुंबईच्या पावसाची जी गणित आहे ती देखील त्यामध्ये व्यवस्थित लक्षात घेऊन हे काम करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पहिल्या दिवसापासूनच देवेंद्र फडणवीस देताना पाहायला मिळतात. आज देखील त्यांनी अशा विविध सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत जेणेकरून काम लवकर करा मात्र त्यात कुठल्याही त्रुटी राहू नये अशा ज्या सूचना आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी दिल्या असल्याची माहिती सध्या ठिकाणी मिळते आपल्याला. नक्कीच भाग्यश्री, आपण पाहतोय हा काम चालू झालेलं आहे सध्या. कुठल्या स्तरावर हे काम पोहोचलेलं आहे? हे जे काम आहे हे जवळपास 59% काम पूर्ण झालेलं आहे दीपाली. ते पूर्ण मेट्रो 7 असं जे काम आहे ते 59% पूर्ण झालेलं आहे. जसं मी म्हटलं तसं दुसरा बोगदा देखील तयार आहे. तो देखील 15 दिवसात त्याचा ब्रेक थ्रू होईल. त्यामुळे तो देखील त्याचं काम देखील होईल. या व्यतिरिक्त जी स्टेशनची कामं आहेत मेट्रो स्टेशनची कामं देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा जो प्रकल्प आहे तो प्रगती पथावर आहे आणि लवकरात लवकर होईल अशी माहिती जी आहे ती MMRDAचे अधिकारी देताना पाहायला मिळत आहेत दीपाली सध्या तरी. निश्चितच भाग्यश्री, आपण असेच आपल्या सोबत राहा. तर मेट्रो 7च्या बोगद्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून
याची पाहणी केली जाते. अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहून माहिती घेतली आहे आणि त्यांनी या कामाबद्दल समाधान देखील व्यक्त केलेलं आहे. सध्या या बोगद्याचं एकूण 60% काम पूर्ण झालेलं आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथे उपस्थित राहून या कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, काही सूचनाही केल्या. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. त्याचबरोबर या कामाबद्दल त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळेच या मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण हा कमी करण्यासाठी ही मेट्रो मार्गिका सुरू करण्यात आली आहे. त्याचं काही काम पूर्ण झालेलं आहे, काही टक्के काम पूर्ण झालं आहे, काही टक्के काम हे बाकी आणि ते लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. मध्येच मेट्रो 7 सुरू केलेली आहे. मेट्रो 7 यातील दहिसर ते मीरा भाईंदर मार्गिकेचं काम ते आता काही टक्के पूर्ण झालं आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश किंवा सूचना मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना दिल्या. मेट्रो 7 ची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली. हे मेट्रोचं काम कुठपर्यंत आलंय, बोगद्याचं काम पूर्ण झालं का, याची संपूर्ण पाहणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून कामाचा आढावा देखील घेतला गेलाय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामावर समाधान देखील व्यक्त केलं आहे. मेट्रो 7 मार्गिकेचं काम हे आता प्रगतीपथावर आहे. टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगद्याचं सध्या खोदकाम तिथे सुरू आहे आणि या सगळ्याची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते आहे. आणि लवकरच मेट्रो 7 मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही पाहणी आहे. मुख्यमंत्री स्वतः उपलब्ध राहून तिथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. काम कुठपर्यंत आलं, किती टक्के काम पूर्ण झालं, या सगळ्याची त्यांनी माहिती घेतली. हे दृश्य आपण पाहतोय. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून कामाचा आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आणि लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू देखील. हे दृश्य आपण पाहतोय मेट्रो 7 चे बोगद्याचं आता सध्या तिथे काम चालू आहे. आणि हे काम प्रगती पथावर देखील आहे. .6 किलोमीटर भूमिगत बोगद्याचं खोदकाम हे पूर्ण झालेलं आहे. दिशा या टनेल बोरिंग मशीनकडून हे खोदकाम करण्यात आलं. त्याचेच दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः तिथे उपस्थित राहून त्यांनी या कामाची माहिती घेतली आहे. विमानतळाला जोडणाऱ्या या मेट्रो मार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. त्याचबरोबर
बोगद्याचं सध्या तिथे काम सुरू आहे, उच्च स्तरावर हे काम सुरू आहे आणि थोड्याच दिवसात मुंबईकरांच्या सेवेत ही मेट्रो रुजू आणि त्यामुळे मुंबईकरांचा मार्ग हा सुलभ होणार आहे. त्यांचा प्रवास सहज आणि सोपा होईल. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. काही मेट्रोचं काम पूर्ण होऊन त्या मुंबईकरांच्या सेवेत देखील रुजू झाल्या, तर काही मार्गिकांचं काम सध्या सुरू आहे आणि याच कामाची पाहणी मेट्रो 7च्या कामाची पाहणी मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांकडून बटन दाबून या कामाला सुरुवात करण्यात आली. बोगदा सुरू करण्याचं हे काम सध्या चालू आहे. मेट्रो 7A हा मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा मानला जातोय आणि याचं काम प्रगतीपथावर आहे. एक 1.6 किलोमीटर भूमिगत बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालेलं आहे. टनेल बोरिंग मशीनकडून हे खोदकाम केलं गेलं आहे. मुंबई मेट्रो 7A वरील बोगद्याचा हा ब्रेक थ्रू आपण पाहतोय. मुंबई मेट्रो मार्ग 7A प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टनेल बोरिंग मशीनच्या मदतीनं या भुयारीकरणाचं काम सुरू झालं होतं. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचं MMRDAचं लक्ष्य आहे. मुख्यमंत्र्यांकडून या कामाची पाहणी केली गेली आहे. अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आहे संपूर्ण प्रकल्पाची. त्याचबरोबर बटन दाबून हे काम देखील बोगद्याचं सुरू केलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील यावेळी केल्यात. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या या ताशी 50 ते 60 किलोमीटर ऐवजी ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणार आहेत. मुंबईकरांचा प्रवास अतिशय सुलभ आणि सोपा होणार. मेट्रो 7च्या बोगद्याचा हा ब्रेक थ्रू आपण पाहतोय. वांगे चाले ना भाई, कसं काय तू सोपं बेरिंग मशीन ये सीएम ते पण पूछता है. मेट्रो 7A मार्गिकेचं हे काम प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली गेली आहे. हा बोगद्याचा ब्रेक थ्रू आपण पाहतोय. टनेल बोरिंग मशीनद्वारे या बोगद्याचं खोदकाम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच हे काम सुरू आहे. मेट्रो 7 हा मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा मानला जातो. कामचा केव्हाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं. त्यांच्या 50 गोष्टी मी सांगतो की त्यांनी हिंदुत्वाशी कशी कशी कॉम्प्रोमाइज केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काय सहन केला. त्या ठिकाणी आता तर आपण बघितलं असाल वक्फ सुधारणा बिलावर सुद्धा उद्धव ठाकरेची हिंमत झाली विरोधात मतदान करायची. इतके शरद पवारांच्या आरी, सोनिया गांधीच्या आरी गेल्यात उद्धव ठाकरे.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेवर किती बोलायचं यापेक्षा न बोललेलं बरं. उद्धव ठाकरेंची आता छोटा कार्यकर्ता, परवा मला 50 कार्यकर्ते येऊन भेटले उद्धव ठाकरेंचे, नाव देऊ शकतो उद्धवजींना मी. ते आज पक्षात येणार आहे, भाजपमध्ये येऊन आले नाही आहे, येणार आहे. ते म्हटले की उद्धव ठाकरेजींनी वक्फ सुधारणा बिलाचा विरोध करून सर्वात मोठी चूक केली आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला अपेक्षित होतं वक्फ बिलाची सुधारणा, ती उद्धव ठाकरेंनी होऊ दिली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी त्याला मतदान केलं नाही. शेवटी आम्ही केलं. आमचे मोदीजी आणि आमचे सरकार वक्फ बोर्ड सुधारणाबद्दल आमचा मॅनिफेस्टो होता, तो केला. पण उद्धव ठाकरे मात्र विरोध करणे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना सुद्धा मान्य नव्हतं. खऱ्या अर्थाने अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत, त्यावर न बोललेलं योग्य आहे. उपस्थित आहोत. हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे. अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे.कुमार कंपनीने केलेलं आहे. त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल. आज छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से एयरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है, यहाँ पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण, एक कॉन्फ्लुएंस ऐसा तैयार किया गया है. उसका जो TBM है वो आज बाहर निकला हुआ है. एक बहुत ही मैं ऐसा मानता हूँ कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है, क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्वल ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हो रहा है. MMRDA ने ये काम बहुत तेज़ी से हाथ में लिया है. जे.कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफ़िकल्ट कंडीशंस में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है. इसके स्टेशंस भी आप देखेंगे तो भी बहुत डिफ़िकल्ट कंडीशन में वो स्टेशंस तैयार किए गए हैं. इसके कारण मुंबईकरों को बहुत फ़ायदा मिलने वाला है. अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने, ऐसा हमारा प्रयास है. महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है. हिंदी को भी कंपलसरी रखा गया है 3 भाषाओं में. कैसे देखते हो क्या? देखिए, जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं. ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है. शिक्षा नीति में हमारा ये प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए. तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए, उस दृष्टि से ये प्रयास किया गया है. बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है. महाराष्ट्र में हर एक को मराठी सीखना ही होगा, लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे, हिंदी भी सीख पाएंगे और कोई उनको लैंग्वेज सीखनी है तो वो भी सीख पाएंगे. असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. देवेंद्र जी, कल उद्धव थँक्यू सर. तर MMRDAने मेट्रोचं काम वेगाने सुरू केलंय असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेलं आहे. पुढील वर्षापर्यंत 150 मार्गिका पूर्ण करणार असंही त्यांनी म्हटलं. मुंबईत मेट्रोचं काम वेगाने सुरू आहे. मेट्रोसाठी बोगद्याचं काम इंजिनिअरिंग मार्वल
लवकरच मुंबईची लाईफलाईन असं त्यांनी म्हटलेलं आहे.